न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांना बदनाम करण्यासाठी माझे नाव वापरलं तर खबरदार। गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे हे आमचे श्रद्धास्थान। स्वामी समर्थ केंद्राच्या परिवाराला बदनाम करण्याचा प्रयत्न कराल तर कायदेशीर कारवाई करू, सारिका सोनवणे यांचा इशारा। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड गुरुमाऊली आश्रमामध्ये 2 दिवस मुक्कामी होता असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रफुल्ल वाघ यांनी केला होता। यावेळी सारिका सोनवणे यांच्या नावाचा उल्लेख करत 1 वर्षांपूर्वी अण्णासाहेब मोरे यांनी सारिका सोनवणे यांना त्रास दिल्याचं त्यांनी म्हटलं होतं। सारिका सोनवणे यांच्यावर विविध गुन्हे दाखल केल्यानंतर त्या गायब असल्याचा संशय वाघ यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केलाय। मात्र सारिका सोनवणे यांनी वाघ यांचे आरोप फेटाळून लावले असून वाघ यांनी केलेल्या आरोपाचे खंडन केले। अण्णासाहेब मोरे यांच्याशी झालेला वाद आता संपुष्टात आला असून सर्व गुन्हे मागे घेण्यात आले। मी शासकीय कर्मचारी असून आता मला कुठल्याही वादामध्ये पडायचं नाही, तरीही स्वतःच्या स्वार्थासाठी माझे नाव कोणीही वापरू नये असं सारिका सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय। भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी देखील काही महिलांच्या तक्रारी असल्याचं म्हटलंय। त्यामध्ये माझं नाव असल्यास तो विषय मी त्यांना दिलेला नाही, तरीही त्यांनी माझ्या नावाचा उल्लेख करून विनाकारण बदनामी करू नये असंही सारिका सोनवणे या म्हणल्या आहेत। यापुढे कोणीही माझ्या नावाचा वापर केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देखील त्यांनी दिलात। नेमके काय म्हणालात सारिकाताई, बघूयात। काय नाव आहे त्यांचं? प्रफुल्ल वाघ, बरोबर आहे। त्यांनी माझं नाव घेतलं। सारिका बापूराव सोनवणे गायब आहेत किंवा त्यांना कोणी फरार केलेलं आहे, तर मी कुठेही गायब नाही, मी कुठे फरार झालेली नाही आहे। मी तुमच्यासमोर आता बसलेली, बरोबर आहे। सगळ्यांसमोर मी आज आहे आणि सगळे लोक मला बघता पण आहे। मी नाशिकमध्ये होती, नाशिकमध्ये आहे आणि नाशिकमध्ये राहणार आहे। त्याच्यामुळे त्यांचा काय मनात भ्रम आला असेल तो त्यांनी तो क्लिअर करावा, हे मला मीडियाच्याद्वारे त्यांच्यापर्यंत मेसेज द्यायचा आहे। राहिला विषय, त्यांनी काल माझं नाव घेतलं, सारिका बापूराव सोनवणे। जो काही न्यायालयीन प्रकरणी विषय माझा झाला होता 2023-24 मध्ये, तो आज रोजी न्यायालयीन प्रकरणामध्ये हायकोर्टामधून इंजंक्शनची नोटीस घेतलेली आम्ही। त्यात तो विषय आमचा क्लिअर झालेला आहे। गैरसमजुती काही प्रकार घडले होते ते निंबा शिरसाट आणि सारिका सोनवणेविषयी, तर माननीय हायकोर्टाकडनं आम्ही त्या ठिकाणी 164चा जबाबमध्ये कन्फेक्शन आम्ही त्या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे। त्याच्यामुळे तो विषय आता काय नवीन नाही, वर्ष झाला त्या गोष्टीला। पण हे लोक जर आज माझं नाव घेऊन राजकीय आर्थिक काय असेल त्यांचं समथिंग त्यासाठी जर माझं नाव घेत असतील तर प्लीज माझी मेहरबानी, माझं नाव कुठेही त्यांनी घेऊ नये। कारण या ठिकाणी माझं नुकसान खूप होते, मानसिक नुकसान खूप होते। ऑलरेडी मी वर्षापासून मानसिक नुकसानात होती, आता कुठे बाहेर निघाली आहे आणि त्यात हे लोक जर वापस माझ्या नावाचा गैरवापर करून त्यांची जर ती पोळी भाजत असतील तर मला ते मान्य नाही आहे। त्यांनी माझा कुठलाही विचार न केला नाही आहे किंवा मला कुठलंही काही परवानगी त्यांनी माझं नाव वापरण्याची घेतली नाही आहे। मी काय छोटीशी साधारण व्यक्ती आहे, आज शासकीय कर्मचारी आहे मी, म्हणून माझं नाव त्यांनी अशी पब्लिश करू नये। तर त्यांना एकच सांगणं आहे माझं, कालची जी चुकी केली ती वापस जर त्यांनी केली ही चुकी, तर मी त्यांच्यावर आबरू नुकसानीचा दावा, मानहानीचा दावा मी टाकणार। हा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि माझे वैयक्तिक काही वाद झाले असतील दिंडोरी प्रणित गुरुमाऊलींविषयी, तो आमचा एक परिवार आहे। स्वामी परिवारात मी होती, आहे आणि राहणारच आहे, त्याबद्दल नो डाऊट, कुणी घेऊ नका। स्वामी माझा आराध्य दैवत आहे आणि माऊलींना मी गुरु मानलेले। जो काही मागचा विषय होता त्या विषयाबद्दल बरेचसे मीडियावरती आलेले आहे, बऱ्याचशा गोष्टी प्रसारित झालेल्या आहेत, त्या गैरसमजुती झाल्या होता मोठा इन्स्टंट बऱ्याच ठिकाणी मोठ्या ठिकाणी घडलेला आहे, तो माझ्याबद्दल बी घडलेला आहे। मी इथून मागेनच प्रेस कॉन्फरन्स घेणार होती, पण काही कारणास्तव मी घेऊ शकली नाही, मी शासकीय कर्मचारी आहे। पण आज रोजी मी या सगळ्या दबावातनं बाहेर निघाल्यामुळे मला ही प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली। तर माझी एकच सांगणं ह्या सगळ्यांना, आपल्या पत्रकार परिषद बंधूंच्या माध्यमातून आणि ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून, की सारिका सोनवणेविषयी कोणीही कारण नसताना तिचं नाव खराब करू नये। माझ्या परवानगीशिवाय तरी माझं नाव कोणी घेऊ नये आणि मोरे परिवाराला बदनाम करू नये, हे पण माझं सांगणं आहे। कारण अण्णासाहेब मोरे हे आजपासून हे स्वामी सेवेकरी नाही आहेत। मोरेदादांचं व्यासपीठ आज गुरुमाऊलींनी सांभाळलेलं आहे आणि त्यांचा वारसा पण हा पुढे असाच चालू राहणार आहे। त्याच्यामुळे अण्णासाहेब मोरे कोण हे मला तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही आहे, पण त्यांच्याविषयी पण काही लांछन लावले गेले तर ते प्लीज कोणी लावू नका।
जो मागचा विषय होता तो क्लिअर झालेला आहे. गैरसमजून सगळ्या गोष्टी आमच्या घडल्या आहे. मला एवढंच तुम्हाला सांगायचं. राहिला विषय पुढचा. आता कालच्या परवाच्या पण ठिकाणी काहीतरी गोष्टी घडल्या. मी तो बघितला. त्या कोण आहेत समाज, हां, तर त्यांनी पण म्हटले की 3 महिला आहेत, माझ्याकडे अर्ज आलेला आहे आणि त्यांचे काही व्हिडिओ आलेले आहेत, फोटो आलेले आहेत. एक्झॅक्ट जर पुढे जाऊन माझं जर ते नाव घेत असतील सारिका सोनवणे पण यात आहेत, तर हा गैरसमज तुम्ही आत्ताच काढून टाका. त्यांच्यापर्यंत कोणी गेलेलं नाही आणि कोणी जाणार पण नाही. मी तर गेलेली नाही. तर उद्या त्यांनी माझंसुद्धा नाव घेऊन की सारिका सोनवणेविषयी किंवा अण्णासाहेब मोरेविषयी हे नातं त्यांनी आमचं असं जोडूया, असं माझं वैयक्तिक त्यांना सांगणं आहे.